हिमालयास. येस, यू मस्ट बी अवेअर अबाउट हिमालया, त्याचा फॉर्मेशन, त्याचं नेचर आणि येस त्याचा सिग्निफिकन्स. मग आता एक अदरवाइज डिमेन्शन जो आहे हिमालयाचा, की तिथे काय रिसोर्सेस आहेत और व्हॉट सॉर्ट ऑफ रिसोर्स पोटेन्शियल ऑफ द हिमालयाज, हाच आहे आजच्या आपल्या DWP सेशनचा डिस्कशनचा. सो सबस्क्राईब करा अशा रेग्युलर टॉपिक डिस्कशनसाठी आणि कसं त्याला आन्सर रायटिंग स्ट्रक्चर मध्ये फिट बसवायचं आहे विथ कीपिंग मल्टिपल डिमेन्शन, हे सुद्धा आपण इथे डिस्कस करणार. ओके, सो बघा क्वेश्चन काय. क्वेश्चन इज डिस्कस द रिसोर्स पोटेन्शियल्स ऑफ द हिमालयाज. राईट, सो हिमालयाचा रिसोर्स पोटेन्शियल काय असं म्हणतोय. सिम्पली तुम्हाला हिमालयाज मध्ये काय काय रिसोर्सेस आहेत ते तुम्हाला आन्सर करायचंय. पण डिमांड फक्त एवढीच आहे का, नाही. डिमांड इज इक्वली यू नीड टू कव्हर ॲज मेनी डिमेन्शन्स ऑफ रिसोर्सेस ॲज पॉसिबल, है ना, ॲज मेनी डिमेन्शन्स ऑफ देम ॲज पॉसिबल. मल्टी डिमेन्शनल रिसोर्सेस नीड्स टू बी कन्सिडर. ठीक आहे, मग किती रिसोर्सेस असू शकतात आपण बघूया. मग इंट्रोडक्शन काय असणार. इंट्रोडक्शन मस्ट बी स्विफ्ट अँड इझी. दॅट हिमालया इज रादर ए storehouse of, right, of various resources, and thus it is very important for the overall survival or sustenance of our economy also. ठीक आहे, इकॉनॉमी करा किंवा सोसायटल लाईफ करा, व्हॉट एव्हर यू मे कन्सिडर. ठीक आहे, किंवा मग तुम्हाला जर का इथे तुमच्याकडे काही डेटा आहे, येस, you can simply note down that equivalent data इथे सुद्धा. Okay, the resource worth of the Himalayas is way beyond that of the $1 trillion of economies of the overall region itself. ठीक आहे, असं पण तुम्ही तिथे यूज करू शकता. सो इकॉनॉमिक सेन्स मध्ये आपण आहे, बट इट्स नॉट ओनली इन इकॉनॉमिक सेन्स. मग आता इंट्रोडक्शन झालंय. हार्डली तुम्हाला 10 मार्कर क्वेश्चन आहे, 150 वर्ड्स आहे. इट मीन्स 20-25 वर्ड्स, त्याच्या बियॉन्ड आपण जाणार. नेक्स्ट बघ, आता बघा व्हॉट सॉर्ट ऑफ बॉडीमध्ये काय लिहिणार आपण. बॉडीमध्ये रिसोर्स पोटेन्शियल्स आपल्याकडे काय काय, जेवढे डायमेन्शन्स ऍड करता येतील तेवढे यू हॅव टू ऍड इट गाईज, बिकॉज दॅट इज व्हॉट ऍक्च्युअली एक्झामिनर इज एक्सपेक्टिंग. अशा क्वेश्चनला जेवढे जास्त डायमेन्शन ऍड करणार तेवढं जास्त अप्रिशिएटेड आहे. सो लाईक यू विल फाइंड दी वॉटर रिझर्व्ह और वॉटर रिसोर्सेस. दॅट हिमालया इज ए वॉटर डिवाइड. याला वॉटर टावर पण म्हणतात ऑफ एशिया, कारण इथून यू विल फाइंड खूप साऱ्या रिव्हरचं ओरिजिन होतं. देर आर मेनी, आहे ना, इंडियाकडे आणि चायनाकडे. दॅट इज नोन ॲज वॉटर टॉवर ऑफ एशिया. ह्यूज वॉटर रिझर्व, ग्लेशियर लेक्स आहे, रिव्हर्स आहे, बाकी वॉटर स्टोरेज मेकॅनिझम्स आहे, आईस तुपास वगैरे, तो पण आपण यूज करू शकतो. देन एनर्जी रिसोर्सेस, राईट, इन टर्म्स ऑफ एनर्जी रिसोर्सेस, इन लाईक conventional energy resources, like you will find fossil fuels also in the eastern Himalayas, and then equally you will find non-conventional renewable energy. It is also very much rich in solar मध्ये पण असेल, wind मध्ये पण you will find that is very much in geothermal also, Manikaran range and that one. Then mineral resources मध्ये Himalaya is equally a significant contributor, though not like the Gondwana land or the peninsular India, but yes, that is equally having a good reserves of the resources also. So कोबाल्ट असेल, झिंक असेल, निकल असेल किंवा रॉक सॉल्ट असेल. ठीक आहे, हा एक सिग्निफिकंट रिसोर्स बेस आहे. दॅट इज विथ दी हिमालयाज. डेटा असेल तर दॅट वुड मेक रादर very much impressive. Land resource, yes, land in itself resource, and as of now you will find land is simply something that what makes very crucial changes there on the overall ह्युमन सोसायटी, है ना. सो मग लँडची अवेलेबिलिटी तशी क्रुशियल होत चालली आहे, आणि हिमालयाज आपल्याला लँड देतोय फॉर द पर्पज ऑफ सेटलमेंट्स, है ना, रेसिडेन्स आहे, कन्स्ट्रक्शन साठी, राईट, रोड कन्स्ट्रक्शन साठी आणि बाकी ऍक्टिव्हिटीज साठी सुद्धा. डोंट यू फाइंड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, एफिशियंट. देन फूड रिसोर्सेस, या Himalayas, or in particular case Himalayas, it offers you forest resources, food resources असतील, ठीक आहे, इवन नॉन व्हेजिटेरियन रिसोर्सेस ऑल्सो, फूड रिसोर्सेस आहे, रॉक सॉल्ट आपल्याला अवेलेबल होतोय, दॅट इज व्हॉट ऑफर्ड बाय इट. देन biodiversity resources, the kind of resources that Himalaya offers you, that Himalaya is mega diversity center, है ना. Mega diversity center simply represents
that it has a huge biodiversity. खूप व्हरायटी ऑफ लाईफ आहे, and that variety of life, pharmaceuticals, ecosystem services आणि बाकी ऍक्टिव्हिटी साठी डे टू डे इसेन्शियल सर्व्हायव्हल सुद्धा इफेक्टिव्ह. नेक्स्ट, फॉरेस्ट रिसोर्सेस मायनस फॉरेस्ट प्रोड्यूस असेल, मेजर फॉरेस्ट प्रोड्यूस असतील, टिंबर रिसोर्सेस असतील, गम्स असतील, रेझिन्स असतील आणि अदरवाइज यू विल फाइंड कॉटन्स किंवा बाकी जे फॉरेस्ट ड्वेलर्सला, ट्रायबल्सला जे नॉर्थ ईस्टर्न रिजन मध्ये सर्व्हायव्हल साठी पाहिजे, एव्हरीथिंग यू विल फाइंड दॅट इज रॅदर देअर, है ना. सो मग तो पण आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट जो मला नाही वाटत प्रत्येकाच्या आन्सर मध्ये असेल, कल्चरल रिसोर्सेस ऑल्सो. There you will find with the Himalayas itself, है ना, that this Himalaya rather makes it rather very very rich. So cultural resources like temples असतील, spiritual locations असेल, है ना, meditation centers असतील, टुरिस्ट टाउन्स आहेत, टुरिस्ट सेंटर्स आहे, हे सगळे कल्चरल रिसोर्सेस आहेत आपले. आणि दॅट सिम्पली गिव्स हिमालया अ व्हेरी ग्रेट रिसोर्स पोटेन्शियल अँड इम्पॉर्टन्स इन दी सोसायटी अँड कल्चर ऑफ दी कंट्री. आय होप तुम्हाला बॉडी कसा अड्रेस करता येईल 100 to 100 वर्ड्स मध्ये, दॅट इज इक्वली वी हॅव सीन 10 पॉइंट्स आहेत, ऑलमोस्ट 10 to 20 वर्ड्स लिहायचे विथ एक्झाम्पल. कन्क्लुजन मध्ये काय करणार, दस हिमालयाचा सिग्निफिकन्स तुम्ही तिथे हायलाइट करा आणि अल्टिमेटली एंड करा, किंवा मग हे रिसोर्सेस कसे सस्टेनेबली यूज करू शकतो अँड देन वी कॅन एन्श्योर दी म्युच्युअल सर्व्हायव्हल, हे सुद्धा आपण कनेक्ट करू. आय होप तुम्हाला कळालं असेल. लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करत राहा गाईज, राईट. त्याच्यामुळे अजून बूस्ट भेटतं मला, आणि शेअर करायला विसरू. थँक्यू.